नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे कलेजी फ्राय. तर ती कशी करायची ते आज आपण बघूया. ही कलेजी आहे, 50 ग्रॅम एवढी आणलेली आहे. ती स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाला घालायचा आहे. घरातला आपला जो नेहमीचा मसाला असतो तो घालायचा. इथे मी 2 चमचे मसाला घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे तर त्याच्यामध्ये. इथे 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हे सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक 5 ते 10 मिनिट. हे 5 ते 10 मिनिट आपण ठेवून द्यायचं आहे. आता त्याच्यानंतर एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं कलेजी ती घालायची आहे त्याच्यामध्ये. नंतर ही झटपट होणारी रेसिपी आहे अगदी. आता ही कलेजी त्याच्यामध्ये घालायची आहे. त्याला शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही किंवा इतरही त्याला काही मसाले घालायचे नसतात, त्यामुळे ते लवकर रेसिपी ही होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला किंवा मीठ कमी वाटलं तर ते पुन्हा आपण नंतर वरून घालायचं आहे. व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे. बारीक ह्याच्यावर परतून राहायचं आहे सतत. आता इथे आधी मी 2 चमचे मसाला वापरला होता. इथे पुन्हा मी 1 चमचा मसाला घालते. मला तो मसाला कमी असं वाटतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला त्यामध्ये कमी जास्त करू शकता. आता हे थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिट त्याला आपण वाफ देऊन घ्यायची आहे. एक 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून आपण पुन्हा हे परतायचं आहे सगळं. आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिट पुन्हा त्याला आपण वाफ द्यायची आहे. पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि अशा रीतीने आपली कलेजी फ्राय तयार झालेली आहे.
ही तुम्ही गरम गरम भाकरीबरोबरही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. तर अशा रीतीने ही रेसिपी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.